नमस्कार, मी किरण गोपाळे, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा कंपनी प्रतिनिधी। आज आपण कर्नूल सीड्सच्या टायसन या मकाच्या प्लॉटवर आलो आहोत। तर आपण शेतकरी दादांकडून टायसन या वाहनाबद्दल जे काय मनोगत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव सौरभ अशोक आपसे, गाव चेडगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 75 58 51 32 34। बरं, तुम्ही आता किती क्षेत्रावर कर्नूल सीड्सची टायसन या वाहनाची लागवड केली आहे? आता आपण हे 20 गुंठ्यावर एक बॅग म्हणजे टायसनची लावलेली आहे। 20 गुंठ्यावर एक बॅग टायसनची लागवड केली आहे। बरं, तुम्हाला टायसन या वाहनाबद्दल काय वाटतंय? टायसन हा वाहन म्हणजे एकदम भारी आणि पानाची रुंदी जर बघितली आपण तर बघा, पानाची रुंदी एकदम मोठी आहे। म्हणजे पानावर इकडं 5 बोट आणि इकडं 5 बोट अशी पानाची रुंदी आहे। म्हणजे 10 बोट पानं रुंद आहेत। 10 बोट पानं रुंद आहे। बरं, मकाची जी कणीस आहे, टायसन या वाहनाचं कणीस, तर या कणसाची लांबी तुम्हाला काय वाटतंय? आता कणसाची लांबी जर बघितली आपण तर जवळपास 1.25 ते 1.5 फूट इतकं कणीस लांब आहे। 1.25 ते 1.5 फूट कणीस लांब आहे आणि 2 ते 3 कणस एका ताटाला आहे। पालेदार मका आहे। हो। आणि त्यानंतर जी टाटाची जी जाडी आहे, तर मका तुमची पडली का? मका पडली नाही। मका पडली नाही। बरं, टाटाची जाडी कशी आहे? टाटाची जाडी पूर्ण ऊसावानी आहे। पूर्ण ऊसासारखी जाड आहे। आणि जे ताट जे आहे खोड, तर ते भक्कम आहे। भक्कम असल्यामुळे ते पडत नाहीये। बरं, आता तुम्ही मूर घास करताय की धान्य काढताय? आम्ही धान्य काढून मूर घास करतो। धान्य काढून मूर घास करताय। तर तुम्हाला या व्हरायटी बद्दल काय वाटतंय? उंची बद्दल? आता बघा, आमचं हे सलग मकावर मकाचं 8वं पीक आहे आणि 8व्या पिकाच्या मानाने जर आपण त्याची उंची जर बघितली तर जवळपास 9 ते 10 फुटापर्यंत उंची गेलेली आहे। म्हणजे माझी हाईट 6 फूट, तिथून वर 2 फूट हात आणि वर 1 फूट, म्हणजे 9 ते 10 फुटाची हाईट आहे। आणि असं वाटत नाही की मकावर मकाचं 8वं पीक आहे, हे पहिल्या पिकासारखीच मका आलेली आहे। बरं, तुम्ही कर्नूल सीड्सचा जो टायसन वाहन आहे, इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकाल? आता हा टायसन वाहन म्हणजे इतका जबरदस्त आहे की पानाची रुंदी म्हणजे मुरघासाठी पण अतिशय भारी आहे। जर कणीस जर बघितलं तर कणीस पण अतिशय उत्कृष्ट आहे, कारण एकरी धान्य पण भरपूर भेटेल आणि खोड पण रुंद आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने टायसन वाहनाची लागवड केली पाहिजे। धन्यवाद। धन्यवाद।